हॅलो, मी प्रतीक्षा ह्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आहे दसरा, विजयादशमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली, मनाला खूप प्रसन्न वाटले. त्यानंतर काल आणलेली फुले फ्रीजमधून बाहेर काढली. हे हार बनवून घेतील तोपर्यंत स्वयंपाक पण होऊन जाईल. आज जेवणामध्ये पुरी, बटाट्याची भाजी, पोळ्या, खीर बनवणार आहे, तर रेसिपी पण शेअर करते. त्यानंतर तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते. विलायची पूड गरजेनुसार, बदाम 7 ते 8 काप करून घेतलेत आणि किसलेले खोबरे, ओले खोबरे पण घेऊ शकतात. तांदळातले पाणी काढून मिक्सरला बारीक वाटून घेते. अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे. इथे दुधाला उकळी आली की बारीक केलेले तांदूळ टाकायचे. एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचे, जेणेकरून गोळा तयार होऊ नये म्हणून छान मिक्स करत राहायचे. नंतर विलायची पूड टाकायची. दुसरीकडे पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचे. हे तूप मी घरीच बनवले. तूप कसे बनवावे हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की बघा. तूप गरम झाले की त्यात बदामाचे काप टाकायचे. छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर किसलेले खोबरे टाकून थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. माझ्याकडून जरा जास्त परतल्या गेलेत, गडबडीत असे होतेच. तुमच्याकडून असेच होते का, नक्की कमेंट करून सांगा. इथे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये साखरचा वापर केला आहे, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. त्यानंतर 10 ते 15 मिनिट छान उकळू द्यायची. त्यांनी तोरणही लावले आणि इकडे स्वयंपाक पण रेडी आहे. तयार आहे खीर. तुम्ही बघू शकता दूध किती होते आणि आता किती आहे, ती किती छान लागते. मी पण छान अशी तयार झाले. घरची पूजा वगैरे झाली. आता मेन पूजा राहिली, जिथून लक्ष्मी येते. आम्ही आवरून ऑफिसवर निघालो. अगदी 5 मिनिटात पोहोचलो. इथे पण तोरण वगैरे लावून घेतले.
स्वस्तिक काढून ऑफिसमध्ये लागणारे लॅपटॉप, कॅम्प्युटर वस्तूंची पूजा केली. कान्हा परत विश करतोय. डोके तर किती छान टेकवले. एवढ्याशा जीवाला किती समजते. त्यानंतर घरी आले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला जेवढे माहिती आहे तेवढे तर मी केले. काही राहिले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जेवण करून घेते. हा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय.